छत्रपति शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जय। छत्रपति शाहू महाराज की जय। छत्रपति शाहू महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय हो। अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, आमच्यामध्ये येऊन देणार नाही, देणार नाही आमच्यामध्ये येणार नाही, अरे देणार नाही आमच्यामध्ये येणार नाही। महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। छत्रपती शिवाजी या इकडे ओबीसी ओबीसी अरे देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही। आमच्यामध्ये येऊन देणार नाही ओबीसी अरे आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कोण बोलतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण बोलतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। कोटी ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। ओबीसी एकजुटीचा विजय हो। ओबीसी एकजुटीचा विजय हो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या गुन्ह्या गोविंदाने लाट आहे, त्याचबरोबर आमचे मराठा बांधव सुद्धा गुन्ह्या गोविंदाने लाट आहे। समाजामध्ये कुठली तेढ निर्माण व्हावी असं कुणाचं काय म्हणणं नाही। आता जो GR निघालेला आहे त्या GR मध्ये जो महाराष्ट्रातला मायक्रो समाज आहे आणि तो अगोदरपासून सामाजिकदृष्ट्या कुठेही मागासलेला नाही आहे आणि आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या हे नाही आहे की जो समाज सामाजिकदृष्ट्या मागास होता, जो गावगाड्याच्या बाहेर राहणारा समाज होता, ज्याला गावाच्या राज्यकारभारात सामील केलं जात नव्हतं, अशा समाज या ओबीसीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की माझ्या भारतामध्ये कुठंतरी सामाजिक न्याय आणि सर्वांना समतेची वागणूक मिळावी, सर्व समाज हा राज्यकर्ता समाज व्हावा, यासाठी हा इतर ओबीसी मागासवर्ग या ओबीसीमध्ये टाकण्यात आलेला आहे। त्यामध्ये माझ्या गावामध्ये समजा एखादं मायनर समाजाचं घर असेल, एखादं तेली असेल, नावी असेल, साळी असेल, कोळी असेल, माळी असेल, धनगर असेल, वंजारी असेल, जो अनेक वर्ष राजकारणापासून लोकप्रतिनिधी होण्यापासून आणि राज्याचा कारभार करण्यापासून वंचित होता, त्या समाजाला माझ्या कुठेतरी न्याय मिळावा, माझा मायनर समाज कुठेतरी राज्यकर्ता व्हावा, यासाठी हा ओबीसी वर्ग आहे। आणि आता मोठ्या प्रमाणात या ओबीसीमध्ये मेजर समाजाची जर त्यामध्ये घरात आले तर हे ऑलरेडी असं झालेलं आहे की एका घरात पहिले 375 लोक राहतात आणि आता अजून त्यात 500 घुसवले तर पूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाजात अस्वस्थ झालेला आहे। म्हणजे सांगण्याची अशी दयनीय अवस्था आणि म्हणजे जो मूळ ओबीसी समाज आहे ते आज मुलं आत्महत्या करायला लागलेले आहेत, कारण आमच्यावर हा कुठेतरी अन्याय व्हायला लागलेला आहे। आज कुठेतरी आम्ही एखाद्या गावाचा सरपंच होत होतो, आज कुठेतरी आम्ही एखाद्या नगरपालिकेत नगरसेवक होत होतो आणि आता आम्हाला याच्यापासून पण वंचित केलं जाऊ शकतं। यासाठी आमचं मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठेही विरोध नाही आहे। आम्ही आजही सांगतो की शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये सुद्धा मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, परंतु ऑलरेडी राजकारणात 80 नाही तर 100% समाज हा मराठा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मराठा समाजाचं मागासलेपण, मराठा समाज हा कुठल्याही दृष्टीने मागास नाही आहे म्हणून अनेक वेळा
सांगितलेलं आहे, परंतु सरकारने आपण याच्यातून कुठेतरी बचावलं पाहिजेत आणि जे मोठ्या प्रमाणात मोर्चे येतात ते कुठेतरी थांबले पाहिजेत. म्हणून दोन्ही समाजाला आज आश्वस्त केलेलं आहे. मराठा समाजाला कळत नाही आम्हाला काय मिळालं आणि ओबीसी समाजाला कळत नाही आमचं काय गेलं. म्हणून माझी सरकारला विनंती आहे आणि जे कोणी या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कुठली स्त्री कुठल्या समाजाची आहे, कुठला माणूस कुठल्या समाजाचा आहे, कोण हलक्या जातीचा आहे, कोण वरच्या जातीचा आहे. तर असं न करता कुठल्याही माता भगिनीला शिवीगाळ न करता दुसऱ्या धर्माच्या स्त्रीचा सुद्धा आदर करणारा आणि तिला साडी चोळी देऊन मान सन्मान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज जर आपण बघितलं तर काही अनपढ लोक अवाच्य भाषेत हलक्या जातीच्या महिलाला आणि ओबीसी महिलाला असतील, ओबीसी समाजाला असतील शिवेगाळ करतात. त्या सुद्धा गोष्टीचा मी निषेध करते आणि अजून सांगते, या महाराष्ट्रामध्ये जो गुन्हे गोविंदाने 18 पगड जातीचा 12 बलुतेदार समाज नांदत आहे तो नांदू द्या आणि तुम्ही तुमचं आरक्षण बिनधास्त घ्या. आमचं काही म्हणणं नाही आहे, फक्त आमच्या ताटात बसू नका, कारण आमचं गरिबाचं ताट आहे आणि त्यातलं घेऊ नका, एवढीच आमची विनंती आहे. धन्यवाद. नाही, आज आम्ही सकाळी 11 वाजता जेवढ्या ओबीसीचा घटक समाज आहेत किंवा जाती आहेत या सर्व घटक मंडळींचं 2-2 प्रतिनिधी घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात शांततेनं हे निवेदन आज आम्ही सादर केलं. या निवेदनामध्ये आमचं एकच म्हणणं आहे, जे मगाशी पण मी सांगितलं, की हा जो संपूर्ण राज्यामध्ये एक प्रकारची 2 समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम काही मंडळी करत आहेत ती चुकीचं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की 1967 सालापूर्वीचं जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये असणारी आपली वंशावळ तपासून ती तपासल्यानंतर त्याच्यामध्ये जी नोंद आहे जातीची ती नोंद गृहीत धरून आणि त्याचा पूर्ण वंशावळीची पुरावा घेऊन ती ज्यांची आहे त्या सर्व समाजाला न्याय द्यावा. त्यात मराठा समाजसुद्धा येईल आणि मराठा समाजामध्ये सुद्धा भरपूर गरीब मुलं आहेत, त्यांना याचा फायदा जरूर मिळाला पाहिजे. म्हणून कुणबी म्हणून जे काय अधिकृत आहे, ज्याला आपण नियमांची पूर्तता करून पडताळणी करून दाखले देतो, त्या दाखल्यांची पूर्तता तशा प्रकारचे करून हे दाखले द्यावेत एवढंच आम्ही शासनाला कळवलं आहे. तहसीलदारांच्या मार्फत सचिवांना पत्र दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कुठेही समाजामध्ये दुही निर्माण व्हावी, एकमेकाची मनं कलुषित व्हावी असा कुठलाही हेतू नाही आहे. हे सगळ्याच गोरगरीब मुलांना आणि गरजवंतांना हा न्याय मिळाला पाहिजे आणि या न्यायाच्या बाजूने आम्ही आहोत. मग तो कुठल्या समाजाचा आहे याचं आम्हाला काही घेणं देणं नाही. मग तो उद्या मराठा समाजात जरी असला तरी त्याच्याही बाजूला आम्ही आहोतच ना. शेवटी कुणबी नोंद जर त्या नियमाप्रमाणे असेल तर आमचा कशाला विरोध असायचं काही कारण नाही आहे. तर त्याची पडताळणी नियमाप्रमाणे करून ते दाखले द्यावे एवढंच आमचं म्हणणं आहे. मध्ये की याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की ज्या बातम्या येत आहेत बाहेर, जे वातावरण बाहेर आहे ते वस्तुस्थितीला धरून नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. मी कोणावर टीका करत नाही. हैदराबाद गॅझेट लावलं खरं आहे, उद्या सातारा गॅझेट पण लागेल, अन्य कुठली गॅझेट्स लागतील की त्या तत्कालीन राज्यव्यवस्थेमध्ये केलेली व्यवस्था आहे. आता ह्या व्यवस्थेमध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदी तपासून त्याचं संपूर्ण पडताळणी करून ते द्यावेत ना दाखले. कुणाचा विरोध आहे? असाचं काही कारण नाही. परंतु मी म्हणतो म्हणून मग हा त्या समाजाचा वगैरे असं करून काय मजा नाही आहे. ते न्याय त्याही मुलांना मिळाला पाहिजे, त्याही समाजाला मिळाला पाहिजे या मताचे आम्ही आहोत.